करण्यास व वेब सामग्री तयार करण्यास अनुमती देतात. आता आपण जाणून घेऊयात की सोशल मीडियाचे फायदे आणि तोटे काय आहेत. सर्वप्रथम आपण फायदे लक्षात घेऊया. सोशल मीडियामुळे तुम्ही ऑडियन्ससोबत जोडलेले राहता आणि लोकांसोबत चांगले संबंध बनवू शकता. तुम्ही लोकांना फोटो, व्हिडिओ, फाईल्स आणि काही महत्त्वाचे मेसेजेस शेअर करू शकता. सोशल मीडियाचा तुम्हाला तुमच्या व्यवसायात सुद्धा खूप चांगला फायदा होऊ शकतो. तुम्ही तुमचा ब्रँड तयार करून तो सोशल मीडियावर लोकांमध्ये लोकप्रिय करू शकता. आजकाल नवनवीन गोष्टी शिकण्यासाठी सुद्धा या सोशल मीडियाचाच वापर केला जातो. सोशल मीडियामुळे तुम्ही जनतेपर्यंत पोहोचू शकता व आपले विचार हे लोकांपुढे मांडू शकता. हे झाले सोशल मीडियाचे फायदे. आता आपण सोशल मीडियाचे तोटे लक्षात घेऊया. सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे लोकांमध्ये भावनिक संपर्काचा अभाव निर्माण होतो. अनेक वेळा सोशल मीडिया हेच विद्यार्थी जीवनात विचलित होण्याचे कारण बनते. आजकालच्या लोकांना जसे सोशल मीडियाचे व्यसनच लागले आहे. सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे अनेक जण कुटुंबांपासून दुरावतात. काही वेळा या सोशल मीडियामुळे ब्रँडच्या प्रतिष्ठेवर डायरेक्ट परिणाम होतो. सोशल मीडिया हा आज आपल्या जीवनाचा अभिनव व अविभाज्य घटक झालेला आहे असे अनेकांना वाटते. या तरुण पिढी या सोशल मीडियाचा अधिक वापर करते. सोशल मीडिया हा आज जणू परवलीचा शब्द झालेला आहे. या विविध प्लॅटफॉर्म्समुळे जग आज मानवाच्या मुठीत आले आहे हे तेवढेच खरे आहे. मानवी जीवनच आज या सोशल मीडियाने व्यापून टाकले आहे. मनुष्य आज या सोशल मीडियाच्या इतक्या आहारी गेला आहे की तो जणू काही त्या वाचून जगू शकत नाही. माहितीच्या महाजालाने मानवी जीवन काही प्रमाणात समृद्ध केले असले तरी तो सोशल मीडियावरील खोट्या बनावट माहितीलाही खरे मानू लागला आहे. त्यामुळे अनेक बिकट प्रसंगही निर्माण होऊ शकतात. नाण्याला जशा दोन बाजू असतात तशाच या सोशल मीडियाला सुद्धा दोन बाजू आहेत हे मानवी जीवनाने लक्षात घेतले पाहिजे. इथे उपस्थित असणारे प्रत्येक जण कुठले तरी सोशल मीडियाचा वापर करतच असते. तर सगळ्यांना माझी एवढीच विनंती आहे की सोशल मीडियाचा चांगल्या उद्देशानेच वापर करावा. असं तरी या विषयावर एकदा बोलायला सुरुवात केली तर कधी थांबू शकत नाही. परंतु वेळेचं वाट ठेवून मी माझे भाषण संपवले. धन्यवाद.